पश्चात माइटी के कप्तान ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया। माइटी के कप्तान से अनुरोध है, कृपया अपना 12th मैन कमेंटेटर बॉक्स की तरफ भेजिए प्लीज। 12th मैन माइटी के कैप्टन से अनुरोध है। इस मैच की पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर थोड़ा ज्यादा दिशाहीन थी, कुछ ज्यादा बाहर निकली, पीछा किया गेंद का। और जिस तरह से क्रिकेट की तकनीक कहते हैं कि अपने फीट को गेंद के लाइन तक पहुंचाना चाहिए, धीरे से उसे पुश बर कर दिया। अंपायर मदन मडिकेरी जी कह रहे हैं कि नो बॉल, और नो बॉल के इस रन के साथ रनों का लेखा जोखा, रनों का सिलसिला हालांकि शुरू हो चुका है। 2 रन्स बन चुके। ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಅಭೂತಪೂರ್ವ ಪಂದ್ಯಾಟವನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇರತಕ್ಕಂಥ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬೆಂಗಳೂರಿನ ಕಿರಣ್ ಗೌಡ್ರನ್ನು ಕೂಡ ನದೀಮ್ ಅವರ ಮಿತ್ರರು ಬಹಳಷ್ಟು ಅಭಿಮಾನದಿಂದ ಸನ್ಮಾನಿಸಿ ಗೌರವಿಸುವಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಮ್ಮ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸ ಮುಂದಕ್ಕೂ ಮುಂದುವರಿಯಲಿ ಎನ್ನುವಂತ ಶುಭ ಹಾರೈಕೆಯೊಂದಿಗೆ ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಅಭಿಮಾನದಿಂದ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬೆಂಗಳೂರಿನ ಒಂದು ಪಂದ್ಯಾಕೂಟಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿ ರೇಣುಗೌಡರನ್ನು ಮತ್ತು ಕಿರಣ್ ಗೌಡ್ರನ್ನು ಅಭಿನಂದಿಸಿ ಸನ್ಮಾನಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀಯುತ ನದೀಮ್ ಅವರನ್ನು ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟೊಂದು ಅಭಿಮಾನದಿಂದ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಕ್ರಿಕೆಟರ್ಸ್ ಬೆಂಗಳೂರು ವತಿಯಿಂದ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾವೆ, ಸನ್ಮಾನಿಸಿ ಅಭಿನಂದಿಸ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಹಾಗೇನೆ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಶುಭ ಹಾರೈಸಿ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಈವರೆಗೆ ಪಂದ್ಯಾಟವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀಯುತ ಲೋಕೇಶ್ ಅವರನ್ನು ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ಅಭಿಮಾನದಿಂದ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬೆಂಗಳೂರಿನ ವತಿಯಿಂದ ಸನ್ಮಾನಿಸಿ ಗೌರವಿಸುವಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. तो लीगल डिलीवरी करार दिया गया, नो बॉल बिल्कुल नहीं है। और तीसरे अंपायर ने देखते हुए ओवर स्टेपिंग का जो संकेत, हालांकि पहले अंपायर ने तीसरे अंपायर की तरफ संकेत किया कि वो उसे देखते हुए, रेफरल को देखते हुए निर्णय निकाले, और आखिरकार गेंद जो कि लीगल करार दिया गया। इस छोर से गेंद को लेकर गेंदबाज तैयार हो रहे हैं। आइए दोबारा दोहरा दें, माइटी स्माइल और हिंदुस्तान के बीच में संघर्ष चलता हुआ। टॉस जीतकर माइटी के कप्तान ने गेंदबाजी करने का फैसला किया। हो विकेट ये गेंद इस बार रिवर्स स्वीप, हालांकि स्विच हिट करने का प्रयास किया। गेंद शायद पैरों से जी नहीं। अंपायर ने कहा कि बाई के इस रन के साथ रनों का लेखा जोखा आपको दोबारा बता दें। पहले इस गेंद पर आते हैं। प्रयास अच्छा है, लेकिन साथ ही साथ रमेश वाल्मीकि जी, उनकी तरफ से एक बहुत शानदार पुरस्कार जो कि रखा गया है इन बल्लेबाजों के लिए, जो कि लगातार सिक्सेस लगाते हैं, छक्का लगाते हैं, तो उनको शानदार पुरस्कार 5,000 रुपए दिए जाएंगे। पहले इस खेल को थोड़ा सा टेम्पो बढ़ाते हैं, फिर वापस आते हैं इस पुरस्कार की तरफ। ऑफ स्टंप के बाहर थी, जिसको खेलने के प्रयास में चूक गए, और विकेट कीपर ने गेंद को संभाल लिया, रन लेने का अवसर नहीं है। फील्डिंग की रूपरेखा आपको बता दें, ऑफ साइड पर दायरे के अंदर 4 खिलाड़ी, और विकेट ये गेंद इस बार विकेट कीपर बिल्कुल विकेटों से सटे हुए हैं। उन्होंने देखा कि बैट्समैन थोड़ा सा प्रयास कर रहा है बाहर निकलने का, जल्दी गेंद को गैदर करते हुए गिल्लियों को उड़ा दिया, लेकिन बैट्समैन सुरक्षित। राघु ब्रह्मावर जी को थोड़ा सा परिश्रम करना पड़ रहा है, वो आकर उन्होंने दुरुस्त कर दिया गिल्लियों को, और दोबारा गेंदबाज की दिशा में गेंद आ चुकी है। प्रदीप स्ट्राइक एंड पर, विमल की गेंद चेक कर रहे हैं बार बार। प्रदीप पहले प्रयास करते हैं गेंद को पढ़ने का, और मिडलर ऑफ स्टंप की लाइन पर थी, गुड लेंथ, और उसको देखते हुए बल्ले का मुंह खोला, थोड़ा सा पीछे हट गए, और पहले शायद रूम बनाना चाहते थे, फिर देखा कि गेंद सटीक लाइन पर है, उसको धीरे से पुश बर कर दिया, और 1 रन आसानी के साथ पूरा कर दिया बैट्समैन ने। और विकेट कमेंटेटर बॉक्स छोर से
ये गेंद इस बार बैकवर्ड पर गए, गेंद को धीरे से सिरा दिया, 9 सेकंड की दिशा में थ्रो हो चुका है, तेज कदम कुछ और तेज हो गए, एक और रन लेने का अवसर बैट्समैन के पास। इस एक रन के साथ ही ओवर समाप्त हो चुका है। पहले ओवर के समाप्ति पर कुल रन संख्या बन चुका है 7 बगैर किसी नुकसान के, 7 विदाउट लूजिंग एनी विकेट, 7 रन बगैर किसी नुकसान के। सैंडी, पुंजल और सुदीप, अगर मैं गलत ना हूं तो इन सभी के लिए शानदार पुरस्कार रखा गया है। अगर वो लगातार सिक्सेस छक्का लगाते हैं तो उनको हैट्रिक 6 अगर वो लगाते हैं तो उनको नगद पुरस्कार 5,000 रुपए जो कि दिए जाएंगे। तो इसीलिए इन सारे बल्लेबाजों को मुझे लगता है कि अपने किस्मत को आजमाना होगा और वैसे भी दर्शकों का एंटरटेनमेंट होगा और उनकी टीम जो कि उम्मीद कर रही है कि एक बड़ा सम्मानजनक लक्ष्य बनाया जाए और इस प्रयास में 2 ऐसे सशक्त बल्लेबाज मैदान पर उतर चुके हैं, एक छोर पर प्रदीप और जबकि दूसरी छोर पर मोहन। प्रदीप की बल्लेबाजी का स्वाद आप चख चुके हो, पिछले मैच में क्या जबरदस्त बल्लेबाजी उन्होंने की और इस मैच में प्रयास कर रहे हैं नजरों को जमाने का। और इस वक्त मोहन स्ट्राइक एंड पर, पिछले मैच में मोहन को ज्यादा कुछ नहीं कर पाए, जल्दी आउट होकर पवेलियन लौटे, लेकिन एक नई उम्मीद के साथ वो उतर चुके हैं। अलग स्टांस है, विकेटों को कवर करते हुए खड़े रहते हैं। सुमन तुर वाली छोर से सुमन की गेंद और लेग स्टंप के बाहर थी। अंपायर ने शायद इस बार 9 सेकंड की दिशा में रन आउट का मौका बनेगा। जी हां, अंपायर ने कहा कि वाइड है और इसी के साथ बैट्समैन मोहन आउट होकर पवेलियन लौट गए। थोड़ी सी परेशानी, थोड़ी सी दिक्कत, तालमेल खो गए और इस जोखिम भरे रन को पूरा करने के प्रयास में मोहन थोड़ा सा क्रीज से रह गए। विश्वास के साथ राघु ब्रह्मार जी ने उंगली को उठाते हुए संकेत किया कि बैट्समैन आउट हो गए। तो पहला विकेट गिर चुका है हिंदुस्तान का, जो कि टॉस हारने के पश्चात पहले बल्लेबाजी कर रहा है। शानदार, बहुत ही शानदार दृश्य दिखाई पड़ रहा है। आइए आपको दोबारा उन पुरस्कार के बारे में बता दें। पहले उस 2 ऐसे खूबसूरत बैनर के बारे में, प्रमोद जी का PS इंजीनियर बैनर हमारे दाईं और बाईं ओर लगा हुआ है, जिस पर अगर लगातार जी नहीं सिंगल एक भी 6 अगर लगता है तो नगद पुरस्कार 1,000 रुपए दिए जाएंगे प्रमोद जी की तरफ से। उसके अलावा जो इमारत दूर आपको दिखाई पड़ रही है, अगर स्ट्राइक एंड दूर वाले छोर पर है या फिर इस वक्त हमारी तरफ स्ट्राइक एंड रखा गया है, दूर वाले छोर से गेंद राउंड विकेट और जिसको थोड़ा सा लेग स्लिप का निशाना बनाकर गेंद किया था गेंदबाज ने। बहुत अच्छी गेंद, सुमंत गेंदबाजी कर रहे हैं। हाइट एक बहुत अच्छा फैक्टर है अच्छे गेंदबाज के लिए, लंबा चरहरा बदन जिसे कहते हैं और हाई आर्म एक्शन है। सुमंत गेंदबाजी करने के लिए तैयार। राउंड विकेट उनकी गेंद, बहुत आक्रामक तरीके से गेंद को उछालने का प्रयास, फील्डर गेंद के नीचे आ गए और प्रदीप जिन्होंने पिछले मैच में गेंदबाजों के नाक में दम कर रखा था वो आउट होकर पवेलियन लौट गए। इसी के साथ ये दूसरा विकेट गिर चुका है। इस शानदार कैच के प्रायोजक थे फ्रेंड्स ट्रॉफी 2023। जय कर्नाटक और जॉनसन, कृपया जॉनसन कुंदापुरा कृपया तैयार हो जाइए अगले मैच के लिए। दोनों टीमों के कप्तानों से अनुरोध है, रिक्वेस्ट है, दरख्वास्त है कि वो बड़े मंच की ओर आए टॉस के लिए और इस मैच के तुरंत पश्चात उनका मैच खेला जाएगा। तो दूसरा विकेट प्रदीप जैसा बल्लेबाज, जो निश्चित तौर पर कहना होगा कि गेंदबाजों के विश्वास का चकनाचूर कर रहा था, अचानक थोड़े से ललचा गए और उस लेंथ की डिलीवरी को आक्रामक तरीके हेलो चेक, हेलो। जय कर्नाटका और
जॉनसन रियल फाइटर्स, दोनों टीमों के कप्तान कृपया जल्दी कमेंटेटर बॉक्स की तरफ आइए टॉस के लिए। बहुत अच्छी गेंद, चारों खाने जीत कर गए। यू मिस मी, आई हिट यू। ಹಲೋ ಹಲೋ ದಿನದ ಮುಂದಿನ ಪಂದ್ಯಾಟವನ್ನು ಆಡುವಂತ ರಾಜ್ಯದ ಎರಡು ಬಾಲಿಷ್ಠ ತಂಡಗಳು ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ಜಾನ್ಸನ್ ಕುಂದಾಪುರ ಎರಡು ತಂಡ ನಾಯಕರು ಟಾಸಿಗೆ ಬರಬೇಕನ್ನೋದ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಜಾನ್ಸನ್ ವರ್ಸಸ್ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಬೆಂಗಳೂರು. हेलो चेक, हेलो हेलो चेक, माइक टेस्टिंग चेक, हेलो चेक, हेलो हेलो चेक, हेलो ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಬೆಂಗಳೂರು ತಂಡದ ನಾಯಕ ಮೊದಲಾಗಿ ಬಂದು ನಿಮ್ಮ ಜರ್ಸಿಯನ್ನ ಪಡ್ಕೋಬೇಕು. ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ವತಿಯಿಂದ ನೀಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ನಮ್ಮ ಟೀಮ್ ಜರ್ಸಿ ಇರ್ತದೆ, ಅದನ್ನ ಪಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಬೆಂಗಳೂರು ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಬರ್ಬೇಕು ಅನ್ನೋದಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಮತ್ತೊಂದೆಡೆ ಜಾನ್ಸನ್ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಅವರು ಕೂಡ ಬರ್ಬೇಕು ಅನ್ನೋದಾಗಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಕೇಳಿಕೊಳ್ತೇವೆ. थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद। अखिल और पवन जो कि इस वक्त जिम्मेदारी को उठाने के लिए आ चुके हैं। हिंदुस्तान कितना बड़ा लक्ष्य बना पाएगा। सुमन की गेंद ऑफ स्टंप के बाहर, क्या बात है, शानदार स्ट्रोक। गेंद को देखा, बहुत जल्दी पहचान गए उसके गति को, उसके दिशा को पहचानते हुए थोड़ा सा पीछे हटते हुए बल्ले का सिरा देकर गेंद को गली क्षेत्र में ग्लाइड किया। जब तक फील्डर आकर गेंद को उठा ले, आसानी के साथ एक रन पूरा कर लिया बैट्समैन ने। इस एक रन के साथ रन्स बढ़कर पहुंच चुका है 10 पर, 3 बहुमूल्य विकेटों के नुकसान पर। 10 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। सुमंत का आक्रमण जारी, बहुत सटीक लाइन और लेंथ में वो गेंदबाजी कर रहे हैं। उस छोर से उनकी गेंद इस बार बहुत जल्दी, जी हाँ, गेंद के ऊपर आ गए। फ्रंट फुट को थोड़ा सा बैट के साथ ले, बल्ले के साथ ले आकर गेंद को थोड़ा सा दबा देने के अंदाज में पुश पर कर दिया। एक रन के साथ ही ये ओवर समाप्त हो चुका है। ओवर की संख्या बढ़कर पहुंच चुकी है 2 पर। आफ्टर द कंप्लीशन ऑफ 2 ओवर्स, स्कोर इज ऑन 11 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। 11 रन 3 विकेटों के नुकसान पर। तो फ्रेंड्स ट्रॉफी 2023 एक ऐसी यादगार क्रिकेट श्रृंखला जो बनने जा रही, हालांकि होने जा रही है, जो श्रृंखला इस वक्त चल रहा है, यादगार और ऐतिहासिक बनेगी, इसका इतना विश्वास, क्योंकि जो फीडबैक हमें मिल रहे हैं उससे अंदाजा लगाया जा सकता है कि यह क्रिकेट श्रृंखला कितनी सफलता के साथ आगे बढ़ रही है। नगद पुरस्कार जीतने वाले को 5 लाख रुपए शानदार ट्रॉफी के साथ, दूसरे स्थान के लिए 2,50,000 के ऊपर, और उसके साथ इंडिविजुअल प्राइजेस जो हैं वो अलग दिए जाएंगे। तो मुझे लगता है कि इतनी बड़ी क्रिकेट श्रृंखला, और उससे भी ज्यादा बड़ी उपलब्धि ये है कि एक नया कीर्तिमान, एक रिकॉर्ड, एक इतिहास बनाया रेणु गौड़ा जी और उनकी टीम ने, फ्रेंड्स बैंगलोर ने, जो अब तक कर्नाटक में कभी नहीं हुआ। श्रीलंका की टीम को बैंगलोर में बुलाकर उनके साथ एग्जीबिशन मैच करना, मुझे लगता है इतना आसान नहीं था, लेकिन ये सब फ्रेंड्स बैंगलोर और रेणु गौड़ा जी ने बनाकर दिखाया। ये गेंद स्टंप्स के लाइन पर थोड़ा सा डब्बा खाने के बाद इन स्विंगर थी, ऐसा लगा कि स्पिन होकर अंदर की तरफ आ रही है, उसको दबा देने का प्रयास किया बैट्समैन ने गेंद के ऊपर आकर, लेकिन पूरी तरह से सफल नहीं हो पाए, प्लेस भी नहीं कर पाए, रन सभी भी वहीं पर से रहे। पवन के लिए गेंद, अच्छी गेंद थी, बीट कर गई, क्या बात है, बहुत अच्छी गेंद। विमल कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। एक्शन इतना ज्यादा तेज नहीं है, बिल्कुल रिलैक्स दौड़ लगाते हैं, लेकिन गेंद में जो वेरिएशन है वो परेशानी में डाल देती है बैट्समैन को। बैट्समैन को जज करने में थोड़ी सी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इस वक्त जो पिछली गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ा सा रुक कर आई और बैट्समैन बीट हो गए। विमल की गेंद पवन को, इस बार ये गेंद थोड़ा सा कदमों के सहारे से गेंद को ऑन साइड की दिशा में लॉन्ग ऑन क्षेत्र में ढकेल दिया। जब तक फील्डर आकर गेंद को उठा ले, आसानी के साथ एक रन पूरा कर लिया बैट्समैन पवन ने। स्ट्राइक रोटेट हो रहा है, स्ट्राइक जैसे जैसे रोटेट होगा, लय प्राप्त होगा, फ्लो प्राप्त होगा, और एक मोमेंटम जिसका इंतजार है, मुझे लगता है कि वो हो सकता है। अखिल स्ट्राइक एंड पर क्या योजना बनाते हैं? स्ट्राइक, रोटेट, पार्टनरशिप, आक्रामक स्ट्रोक्स, क्या होगा? वो द विकेट। ये गेंद बहुत अच्छी गेंद, लेकिन अंपायर ने कहा कि इसे अतिरिक्त में गिनना होगा। अपने अलग अंदाज में मदन मडिकेरी जी ने हाथों को फैलाया
अगर व्यायाम की भाषा में कहें तो लैटरल रेज होता है, लेकिन पंछी के उड़ने का संकेत कर रहे मदन मडिकेरी जी। गेंद स्विंग होकर थोड़ा सा लेग स्टंप के बाहर गई और बैट्समैन गेंद को खेलने के प्रयास में चूक गए। विमल उनकी गेंद लेग स्टंप के लाइन के थोड़ा बाहर थी, बल्ले को आगे ले आया। अच्छा स्ट्रोक, थोड़ा सा एडजस्टमेंट करना पड़ा क्योंकि उम्मीद नहीं थी, अनुमान नहीं लगाया कि गेंद लेग स्टंप के इतना ज्यादा बाहर आएगी। उसको देखते हुए बल्ले को थोड़ा पैर के बहुत ज्यादा आगे ले आते हुए बल्ले का मुंह खोलते हुए गेंद को धीरे से खेल दिया। एक रन चुरा कर अपने साथीदार को जिम्मेदारी सौंपी है। 2 गेंदें शेष बची हैं। विमल बहुत अच्छा प्रयास कर रहे हैं और मुझे लगता है कि एक अलग गेंदबाज वो दिखाई पड़ते हैं। आमतौर पर जिस तरह से गेंदबाजी होती है उससे बिल्कुल अलग गेंदबाजी उनकी है। अच्छा खासा मिश्रण उनका चल रहा है। गेंद थोड़ा सा रुक कर आ रही है, अभी भी वो सख्त रूखापन पिच का मिजाज नहीं दिखाई पड़ रहा है, क्योंकि कल जितनी ओस पड़ी थी। इस छोर से गेंद बहुत अच्छी गेंद थी, बीट कर गई बैट्समैन को। फ्रंट फुट पर न समझ पाए कि गेंद को क्या किया जाए। तकनीक अच्छी थी, बल्ले और पैर को साथ में ले आए। क्रिकेट की एक स्ट्रॉन्ग टेक्निक जिसे कहते हैं, अच्छी तकनीक के साथ जो आमतौर पर खेला जाता है, लेकिन पूरी तरह से चूक गए। गेंद बल्ले और पैर को छकाती हुई जाकर पैरों से टकरा कर निकल गई, लेकिन इस अपील को अंपायर मदन जी ने बिल्कुल खारिज कर दिया और बैट्समैन सुरक्षित हो गए। तो इसी के साथ ओवर समाप्त हो चुका है। 3 ओवर की समाप्ति पर आइए आपको बता दें स्कोर बन चुका है 15 पर 3 विकेटों के नुकसान पर। 18 गेंदों में 15 रन मात्र बन चुके हैं। तो अंदाजा लगाइए कि माइटी स्माइल क्या योजना बना रहा है। निश्चित तौर पर अच्छी योजना के साथ पहले गेंदबाजी का क्षेत्ररक्षण का चयन उन्होंने किया, यानी कि उनके पास अच्छे गेंदबाज, सशक्त गेंदबाज हैं, निपुण कुशल गेंदबाज जिसे कहते हैं, और उस प्रयास में अच्छा दबाव वो बना रहे हैं। मात्र 15 रन 3 ओवर की समाप्ति बन चुके हैं। अभी और 5 ओवर शेष बचे हैं। सुमत की गेंद पवन के लिए और बड़ा बैकलिफ्ट। पवन आक्रामक तरीके से उछालना चाहते थे, लेकिन पूरी तरह से मिस कर गए। गेंद बहुत आगे गिर गई और उस गेंद के पिच तक पहुंच नहीं पाए। थोड़ा सा बैकफुट पर स्ट्रेच करते हुए गेंद को स्लॉग स्वीप के अंदाज से खेलने का प्रयास किया। बहुत अच्छी गेंद बीट कर गई, बल्ले का सिरा ले गई और विकेट कीपर बड़े खुश हो गए। आखिरकार सफलता प्राप्त हो गई सुमंत को। तीसरा विकेट, जी नहीं, चौथा विकेट गिरा। थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद। कार्तिक और छोर से कार्तिक की गेंद को स्विच हिट किया, बहुत बढ़िया स्ट्रोक, लेकिन थोड़ा सा प्लेसमेंट नहीं कर पाए। और वैसे भी आसान नहीं है, क्योंकि इतने जल्दी पूरी तरह से घूमकर पलटकर स्विच हिट करना और उसके साथ ही प्लेसमेंट करना, मुझे लगता है कि उतना समय नहीं, बिल्कुल कुछ सेकंडों के अंदर ये होना है। और ऐसे में सफल स्ट्रोक 1 रन खाते में और मंजू अपना खाता खोल चुके हैं। उस छोर से गेंद कार्तिक की गेंद ऑफ स्टंप के बाहर थी। हालांकि थोड़ा सा करेक्शन, हमने पहले सुमंत कहा था, कार्तिक गेंदबाजी कर रहे हैं, वो गेंद भला कौन भूल सकता है। बैट्समैन को, पवन को आउट करने वाली गेंद टप्पा खाकर स्विंग होकर बाहर की तरफ निकलती हुई बैट्समैन को मजबूर किया कि वो थोड़ा सा टच करें। और द विकेट लेग स्टंप के बाहर गई, लेकिन इस बार मुझे लगा कि शायद राघव जी इसे लीगल करार दे रहे। उन्होंने अपना समय लिया, लेग स्टंप के बाहर गई, फिर उसको देखते हुए उन्होंने संकेत किया कि वाइड है। वेरिएशन कर रहे हैं कार्तिक, विविधता लाने का प्रयास कर रहे हैं, गेंद को कभी अंदर कभी बाहर की तरफ। उनकी अगली गेंद बहुत अच्छी गेंद, ब्लॉक होल में करने का प्रयास किया था और उसको देखते हुए स्ट्राइक एंड की दिशा में थ्रो हुआ। रनआउट का अवसर बन सकता है। दोनों बैट्समैन एक छोर पर हैं, नॉन स्ट्राइक एंड पर मौजूद हैं। राघु जी ने संकेत किया उस बैट्समैन को जो नॉन स्ट्राइक एंड को छोड़कर थोड़ा सा आगे निकल गया था। इसी के साथ एक और विकेट का पतन। 1 शॉट का संकेत भी किया एम्पायर ने, यानी कि
थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू दीजिए। जय कर्नाटका टीम के कप्तान कृपया कमेंटेटर बॉक्स की तरफ आइए। जर्सी के लिए, जर्सी बिल्कुल तैयार है, आपको आपको प्रदान करना है, तो कृपया जय कर्नाटका टीम के कप्तान कमेंटेटर बॉक्स की तरफ आइएगा प्लीज। आइए मैच में दोबारा रोमांच को बढ़ाते हैं। क्या संघर्ष चल रहा है, कार्तिक गेंद को लेकर तैयार हुआ है, और तो विकेट, बहुत अच्छी गेंद, और ऐसी गेंदें कम देखने को मिलती है। टप्पा खाकर हवा में फ्लोट होती हुई डिविएशन के साथ आउट स्विंगर के अंदाज में घूम कर निकल गई, और उस प्रयास में बीट हो गए बैट्समैन। खेलने के प्रयास में विकेट कीपर ने गेंद को गैदर कर लिया। इसी के साथ ओवर समाप्त हो चुका है। ಅದೇ ರೀತಿ ಒಂದು ಪಂದ್ಯಾಕೂಟದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತ ಮತ್ತೊಂದು ತಂಡ ಟೆನಿಸ್ ಬಾಲ್ ಹಿರಿಯ ತಂಡವಾಗಿದ್ದುಕೊಂಡು ಸುಮಾರು 60 ವರ್ಷಕ್ಕೂ ಮಿಕ್ಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯಶಸ್ವಿ ಸಂವತ್ಸರವನ್ನು ಟೆನಿಸ್ ಬಾಲ್ ವಿದ್ಯಮಾನದಲ್ಲಿ ದಾಖಲಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೆಮ್ಮೆಯ ತಂಡವಾಗಿದ್ದುಕೊಂಡು ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಜಯಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಂಡವಾಗಿದ್ದುಕೊಂಡು ಕಳೆದ 25 ವರ್ಷಗಳಿಂದ ಆ ತಂಡವನ್ನು ಮುನ್ನಡೆಸ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅಶ್ವಥ್ ಕುಮಾರ್ ಅವರ ಸಾರಥ್ಯದಲ್ಲಿ ಆಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ತಂಡದ ನಾಯಕ ಹಾಗೂ ಆಟಗಾರರಿಗೆ ಪಂದ್ಯಾಟದ ಒಂದು ಸಮವಸ್ತ್ರ ಜೆರ್ಸಿಯನ್ನು ಕೊಡುವಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಮ್ಮ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ. थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद। ये गेंद और जिसको थोड़ा सा झुककर मंजू खेलना चाहते थे स्ट्राइक एंड की दिशा में, थ्रो जो कि विकेट पर गिर चुका है, लेकिन अंपायर मदन जी ने कहा कि लेग बाय, और 1 रन 23 कदमों के साथ पूरा कर लिया गया है। जोखिम भरा जरूर था, लेकिन बहुत जल्दी नॉन स्ट्राइक एंड के बैट्समैन ने अपने साथीदार को देखते हुए 23 कदमों को और थोड़ा सा रफ्तार बढ़ाते हुए इस 1 रन को पूरा कर दिया। लेग बाय के रूप में 1 रन का इजाफा, इस 1 के साथ रन बढ़कर पहुंच चुका है 18 पर 5 विकेटों के नुकसान पर। ಕೆಂಪೇಗೌಡ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ನ ಮಾಲಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀಯುತ ಕಿರಣ್ ಸಂಜಯ್ ಯೋಗೀಶ್ವರ ಮುಖಾಂತರ तो की गेंद ನಮ್ಮ ಪಂದ್ಯಾಕೂಟದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮತ್ತೊಂದು ತಂಡ ಜೈ ಕರ್ನಾಟಕದ ಆಟಗಾರರಿಗೆ ಕೆಂಪೇಗೌಡ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ನ ಮಾಲಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀಯುತ ಕಿರಣ್ ಯೋಗೀಶ್ ಸಂಜಯ್ ಅವರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಜೆರ್ಸಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಸಮವಸ್ತ್ರವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಈ ಪಂದ್ಯಾಕೂಟಕ್ಕೆ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ತಂಡವನ್ನು ಆತ್ಮೀಯವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸ್ತಾ ಇದ್ದಾವೆ, ಬರಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಅವರಿಗೆ ಕೂಡ ಶುಭ ಹಾರೈಕೆಯನ್ನು ಕೂಡ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद। कमेंटेटर बॉक्स और से विकेट कीपर के पास अवसर था कि मंजू के इस कैच को वो लपक ले, भाग्य का साथ मंजू को मिला, उल्टे हाथ से खेलना चाहते थे और बल्ले का सिरा लेकर गेंद गई, और इसी के साथ मुझे लगता है कि जी नहीं, और अभी गेंदें शेष बची हैं, और रन्स आपको बता दें टोटल और आखिरकार विकेट कीपर ने गिल्लियों को उड़ा दिया, और इसी के साथ मंजू जो कि आउट होकर पवेलियन लौट रहे हैं। एक और विकेट का पतन। थैंक यू लीजिए। कार्तिक स्ट्राइक एंड पर आ चुके हैं, पसीने को दूर करने के लिए मिट्टी को रगड़ दिया उन्होंने, अंपायर से गार्ड लेने के बाद शॉट तैयार। इल्लू की गेंद और विकेट हवा में, गेंद को खेल दिया, कैच हो सकता है, और बिल्कुल फील्डर जो कवर की दिशा में थे उनको एक अवसर मिला कि वो गेंद को कैच करें।
थैंक यू, थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद दीजिए। 19 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स, 19 रन 7 विकेटों के नुकसान पर। अंदाजा लगाइए कि माइटी स्माइल के सारे फील्डर्स के चेहरे पर स्माइल है। कमाल की गेंदबाजी उन्होंने की है, सारे बल्लेबाजों के दांतों को खट्टा कर दिया उन्होंने। जबरदस्त गेंदबाजी, और इस प्रयास में जो वेरिएशन हमको गेंदबाजों में हमको देखने को मिला वो बहुत काबिल तारीफ। इस छोर पर इल्लू आक्रमण पर तैयार हुए। गिरीश स्ट्राइक एंड पर हैं, और इस बार कुछ अनोखा हुआ जिसको खेलने के प्रयास में विकेटकीपर गेंद को गैदर कर चुके हैं। रन लेने का अवसर वैसे भी नहीं है। जेके बेंगलुरु और जॉनसन और जेके बेंगलुरु दोनों टीमों के कप्तान से अनुरोध है, कृपया वो कमेंटेटर बॉक्स की तरफ आए टॉस के लिए। जेके बेंगलुरु और जॉनसन कृपया टॉस के लिए कमेंटेटर बॉक्स की तरफ आए प्लीज। तो जिस तरह से मैं बता रहा था कि माइटी स्माइल की जो गेंदबाजी आज देखने को मिली है वो बहुत प्रशंसनीय है। बहुत शानदार गेंदबाजी उन्होंने की। जितने सारे गेंदबाज आए उन्होंने बहुत सटीक लाइन और लेंथ पे गेंदबाजी की है। वो छोर से गेंद को पंच किया बैकफुट पर बहुत खूबसूरती के साथ। मिड ऑफ में का गेंद डीप में गई, जब तक फील्डर गेंद को संभाल कर थ्रो कर पाते, समेट कर आसानी के साथ दोनों बैट्समैन 1 रन को पूरा कर चुके हैं। रन्स अगर देखा जाए तो कछुए की चाल चल रहा है। यह गेंद बहुत अच्छी गेंद थी, हालांकि फुल टॉस बनाकर अगर कनेक्ट कर पाते तो बाउंड्री लाइन के बाहर का रास्ता होता। मिस कर गए और गेंद स्टंप्स पर जाकर गिरी, गिल्लियां उड़ गई। इसी के साथ 8वें विकेट का पतन। एक ऐसी गेंद जो आमतौर पर स्लॉग कोर्स में डेथ ओवर में अचानक फुल टॉस किया जाता है, एक अलग हथकंडा, बैट्समैन बोल्ड हो गए। और विकेट ये गेंद, और गेंद को हाफ वॉली पर लेकर खेलने का प्रयास, नॉन स्ट्राइक एंड की दिशा में थ्रो विकेट पर करने के प्रयास में चूक है, निशाना चूक गया। अगर अभेद होता तो निश्चित तौर पर बैट्समैन को लौटना पड़ता। भाग्यशाली रहे, 1 रन पूरा हुआ। इस 1 रन के साथ रन्स जो कि बढ़कर पहुंच चुका है 21 पर, जबकि विकेटों की संख्या कुल मिलाकर है 8। 21 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट्स। हिंदुस्तान के बल्लेबाज इस वक्त प्रयास कर रहे हैं कि वो सम्मानजनक लक्ष्य की ओर बढ़े, लेकिन जो विश्वसनीय बल्लेबाज थे पहले क्रम और मध्यम क्रम में, वो डगआउट में जाकर अपनी गलती पर अफसोस कर रहे हैं। इन बल्लेबाजों को सोचना होगा कि क्या एक हौसला उनमें है, क्या विश्वास है कि वो किसी न किसी तरह से लगभग 40 तक अपने टीम को पहुंचा दे। और विकेट ये गेंद ऑन साइड पर, गेंद को थोड़ा सा घुमाकर लपेट कर खेलने के प्रयास में वाइडिश मिड विकेट डीप में गेंद जा चुकी है। आसानी के साथ 1 रन लेने का मौका मिलेगा, और सिंगल्स और डबल्स अगर होता है तो मुझे लगता है कि कहीं ना कहीं हिंदुस्तान धीरे ही सही और रनों के औसत को बढ़ा सकता है और एक अच्छा खासा रन वो बना सकते हैं। और विकेट ये गेंद लेग स्टंप के बाहर थी, अंपायर ने कहा कि वाइड है, और थोड़ा सा दिशा का परिवर्तन करने के प्रयास में बाहर गेंद गई, लेग स्टंप के ज्यादा बाहर दिशाहीन हो गई, और अंपायर को बाध्य होना पड़ा कि उन्होंने इस गेंद को वाइड किया, वाइड संकेत किया। और विकेट ये गेंद इस बार बहुत अच्छी गेंद थी, बीट कर गई बैट्समैन को, शायद लेग बाय हो सकती है, ऐसा कुछ संकेत अंपायर ने नहीं किया। ऑफ द बैट जी हाँ संकेत किया कि बल्ले से लग कर गई है, और इस वजह से 1 रन पूरा किया गया। इस 1 रन के साथ ही ओवर समाप्त हो चुका है। संख्या ओवर की बता दें आपको, आफ्टर द कंप्लीशन ऑफ 6 ओवर्स स्कोर इज ऑन 25 for the loss of 8 wickets. I repeat, 25 for 8.
चार्ज पहुंच सकता है इस छोर से। ये गेंद ऑन साइड पर, कोई खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं है, टप्पा खाकर गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाकर दम तोड़ गई और मदन मणिकेरी जी ने कहा कि 4 रन इस शानदार चौके के प्रायोजक थे फ्रेंच ट्रॉफी 2023। ಆಲ್ರೆಡಿ ಜಾನ್ಸನ್ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಬೆಂಗಳೂರು ತಂಡದ ನಾಯಕರು ಟಾಸಿಗೆ ಬರಬೇಕು. ದಿನದ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಾಮುಖ್ಯ ಒಂದು ಪಂದ್ಯ, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ವರ್ಸಸ್ ಜಾನ್ಸನ್. ಅತಿ ಶೀಘ್ರ ಬರ್ಬೇಕನ್ನೋದಾಗಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. क्या बात है, इन लोग की गेंद दोबारा गोविंद स्ट्राइक एंड पर। ओ विकेट, ये गेंद बहुत अच्छी गेंद। इस बार जिस तरह से मैंने पिछले मैच में कहा था कि तू डाल डाल में पात पात, और इल्लू बहुत समझदारी के साथ एक बार अगर खर्चीले साबित हो गए तो दोबारा वापस की, कमबैक अच्छा किया उन्होंने। गेंद को थोड़ा सा स्विंग कराते हुए लेंथ को, लाइन को ऑफ स्टंप के ज्यादा बाहर किया और थोड़ा सा टप्पा खाने के बाद घूम गई। बैट्समैन गोविंद ऑन साइड पर बड़े बैकलिफ्ट के साथ स्विंग करने के प्रयास में मिस कर गए। यह गेंद हवा में खेल दिया और बड़ी चतुराई के साथ, बुद्धिमानी के साथ इल्लू ने गेंद को कर दिया था। जैसे ही बैट्समैन गोविंद पलट गए, गेंद को थोड़ा सा छोटा और लेग स्टंप के लाइन के बाहर कर दिया। उसको देखते हुए थोड़ा सा एडजस्टमेंट करना पड़ा गोविंद को। उन्होंने गेंद को टेनिस में जिस तरह से खेला जाता है उस अंदाज में खेल दिया और रन के साथ ही ओवर समाप्त हो चुका है। ಹಲೋ, ಅಲ್ಲಿ ಗಾಳಿಪಟ ಹಾರಿಸೋರು ಸ್ವಲ್ಪ ಕೆಳಗೆ ತಗೊಂಡೋಗಿ, ಹೊರಗೆ ತಗೊಂಡೋಗಿ ಗ್ರೌಂಡ್ ಇಂದ ದಯಮಾಡಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಸಿಕ್ಸರ್ಗಳು ಬರ್ತಾ ಇದೆ ಮತ್ತೆ ಅದು ಮತ್ತು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಆಗೋದು ಬೇಡ. ಗಾಳಿಪಟ ಗ್ರೌಂಡ್ ಇಂದ ಹೊರಕ್ಕೆ ಹಾರ್ತಾ ಇರಲಿ. थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद। तो गोविंद कहीं ना कहीं हिंदुस्तान के लिए आशा के किरण बन रहे हैं। 34 रन बन चुके हैं 8 विकेटों के नुकसान पर, और मुझे लगता है कि गोविंद ही हैं जो बचा सकते हैं, कहीं ना कहीं सम्मानजनक लक्ष्य की और अपने टीम को ले जा सकते हैं आखिरी और प्रगति पर। ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ತಂಡಕ್ಕೆ ಕೊನೆಯ ಕರೆ, ಲಾಸ್ಟ್ ಕಾಲ್ ಫಾರ್ ಯು. ಆಲ್ರೆಡಿ ಈಗ ಜಾನ್ಸನ್ ಕುಂದಾಪ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಇದ್ದಾರೆ. ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ನಾಯಕರಿಗೆ ಕೊನೆಯ ಕರೆ, ಆದಷ್ಟು ಶೀಘ್ರ ಟಾಸ್ ಗಾಗಿ ಬನ್ನಿ. इस बीच गोविंद आउट हो गए। गेंद को आक्रामक तरीके से खेलने के प्रयास में हवा में गई, हवा में थी, उसको कैच कर लिया विकेट कीपर ने। और इसी के साथ गोविंद की पारी, जो बहुत अच्छा प्रयास कर रहे थे। अगर गोविंद ने कुछ एक आक्रामक स्ट्रोक्स न लगाए होते तो निश्चित तौर पर रन्स काफी कम बोर्ड पर दिखाई पड़ते। तो कहना होगा कि एक ऐसा बल्लेबाज हिंदुस्तान की तरफ से जिन्हें अपनी तरफ से पूरा 100% देने का प्रयास किया, शानदार स्ट्रोक्स लगाए और कहीं ना कहीं प्रयास किया, उनके लिए तालियां बजनी चाहिए। क्या बात है, शानदार बल्लेबाजी उन्होंने की। और माइटी इस्माइल का एक और बल्लेबाज लास्ट पैर जो कि इस वक्त क्रीज पर मौजूद है। दूर वाले छोर से गेंद इस बार ब्लॉक होल में करने का प्रयास, जिसको खेलने के प्रयास में बल्ले का अंदरूनी सिरा लगकर गेंद गई और बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में जब तक फील्डर गेंद को संभाल पाए, आसानी के साथ 1 रन पूरा कर दिया बैट्समैन ने। $35 for 9, यह गेंद ऑफ स्टंप के बाहर। कार्तिक बहुत अच्छा कर रहे हैं और वो जानते हैं कि टेल एंडर्स पूंछ बची हुई है और उस पूंछ को किस तरह से नियंत्रण में लाया जाए। उनकी गेंद, अच्छी गेंद उसी लाइन और लेंथ में, और गेंद को ऑफ स्टंप के ज्यादा बाहर कर रहे हैं ताकि बैट्समैन गेंद को ऑन साइड खेलने के प्रयास में सीधी गेंद से बीट हो जाए। विकेट कीपर और गेंदबाज के बीच में यह खेल चल रहा है। बहुत जबरदस्त गेंदबाजी ऑन साइड की दिशा में, इस बार उछाल दिया, टप्पा खाने के बाद गेंद मिड विकेट क्षेत्र में बाउंड्री लाइन की दिशा में। पहले प्रयास में गेंद को फील्ड नहीं कर पाए, लेकिन दूसरे प्रयास में गेंद को रोक लिया और इस दौरान बैट्समैन के पास इतना समय कि वो 2 रनों को बटोर ले। इन 2 रनों के साथ कुल योग 37 पर 9 विकेटों के नुकसान पर 37 for 9। आई रिपीट 37 for 9। ओवर द विकेट, ये गेंद ऑफ स्टंप के बाहर तक आना पड़ रहा है गेंद का पीछा करते हुए। 1 रन चुरा लिया, दूसरा रन चुराना चाहते हैं, नौ स्ट्राइक एंड की दिशा में थ्रो हुआ और इस गलती का भुगतान करना पड़ा, बैट्समैन आउट हो गए। इसी के साथ पूरी पारी सिमट गई हिंदुस्तान की। 8 ओवर हालांकि अभी समाप्त भी नहीं हुए हैं और आखिरी विकेट जो कि गिर चुका है। माइटी इस्माइल ने बहुत अच्छा प्रयास किया। टोटल आपको बता दें, कुल मिलाकर हिंदुस्तान ने 38 रन यानी कि 38 बनाए हैं
और 39 रनों का 39 इज द टारगेट। माइट इस्माइल को जीतने के लिए 39 रनों का लक्ष्य, 39 का टारगेट है और बनता है तो किस तरह से, नहीं बनेंगे तो किस तरह से, ये सब सुनाने के लिए माइक्रोफोन पर आगे विनय उद्याल जी को अनुरोध करूंगा कि वो कृपया कन्नड़ में विवरण को सुनाए। बहुत बहुत धन्यवाद। ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಆಫ್ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಉತ್ತಪ್ಪ ನಿಮ್ಮನ್ನ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆಲ್ರೆಡಿ ರಾಜಾಸಾಲಿ ಗ್ರಾಮ ಜಾನ್ಸನ್ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ನಿಮ್ಮನ್ನ ವೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ JK ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಮಾರ್ಕ್ ಮಹೇಶ ಅಥವಾ ಉತ್ತಪ್ಪ ಆದಷ್ಟು ಶೀಘ್ರ ಬರ್ರಿ, ಇಲ್ಲ ಪ್ಲೇಯಿಂಗ್ ಇಲ್ಲ ಒಬ್ರು ಬಂದು ಟಾಸ್ಕ್ ಬನ್ನಿ. ಅಂಗಡ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ಫ್ರಾನ್ಸ್ ಕಪ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಂದ್ಯಾಟದ ಪ್ರಸ್ತುತ ಪಂದ್ಯ ಬೆಂಗಳೂರಿನ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ತಂಡ ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲ್ ಆರಂಭಕಾರರನ್ನ ಕಣಕ್ಕಿಳಿಸ್ತಾ ಇದೆ. ಒಂದೆಡೆ ಸಲೀಂ, ಮತ್ತೊಂದೆಡೆ ಮುರುಳಿ. 48 ಎಸೆತ, ಟಾರ್ಗೆಟ್ 39 ಓಟಗಳು. ಇದಾದ ಬಳಿಕ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ವರ್ಸಸ್ ಜಾನ್ಸನ್ ಮತ್ತೊಂದು ಬಿಗು ಹೋರಾಟದ ಪಂದ್ಯ ಇರ್ತದೆ. ರಾಜ್ಯದ ಎರಡು ಅಗ್ರಮಾನ್ಯ ತಂಡಗಳು ಕೂಡ, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ಜಾನ್ಸನ್ ಕುಂದಾಪುರ. ಇದುವರೆಗೆ ಸತತ ಜಯವನ್ನು ದಾಖಲಿಸಿಕೊಂಡು ಮುನ್ನುಗ್ತಾ ಇರುವಂತಹ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ತಂಡ, ಇಲ್ಲೀಗ ಎದುರಾಳಿಗಳ ತಂಡ ಕೂಡ ಬಾಲಿಷ್ಠ ತಂಡ ಮೈಟಿಯನ್ನ ಅದ್ಯಾವ ರೀತಿ ನಿಯಂತ್ರಿಸ್ತಾರೆ ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ. ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲ್ ನೆನೆ ದಿನ ಶ್ರೀಲಂಕಾ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಅನ್ನ ಸೋಲಿಸಿತು. ಕೈಯಲ್ಲಿದ್ದ ಪಂದ್ಯಾಟವನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ಸಿನ ತಂಡ ಸಿಂಹಳಿಯರಿಗೆ ಬಿಟ್ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಇವತ್ತು 8 ಗಂಟೆಗೆ ಮತ್ತೆ ಶ್ರೀಲಂಕಾ ದಾವಣಗೆರೆ ಮೈಸೂರಿನ ತಂಡವನ್ನು ಎದುರಿಸ್ತದೆ. ಮೈಸೂರು 11. ಹಲೋ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದ ಪಂದ್ಯಾಟದ ಮುಂದಿನ ಪಂದ್ಯ ಎರಡು ಬಲಾಢ್ಯ ತಂಡಗಳ ನಡುವಿನ ಹಣಾಹಣಿ. ಒಂದೆಡೆ ಜಾನ್ಸನ್ ಕುಂದಾಪುರ, ಇನ್ನೊಂದೆಡೆ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಬೆಂಗಳೂರು. 1 ಮಿನಿಟ್ ಟಾಸ್ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಮೊದಲ ಓವರ್ಗಾಗಿ ಕಾರ್ತಿಕ್ ಅನ್ನ ಪರಿಚಯಿಸ್ತಾ ಇದೆ. ಟೈಮರ್ ಆನ್ ಮಾಡಿ. ಅಂಪೈರ್ಸ್ ಗಮನಕ್ಕೆ ಟೈಮರ್ ಆನ್ ಆಗಿದೆ. 39 ಓಟದ ಅವಶ್ಯಕತೆ ಜಯಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಬೆಂಗಳೂರಿನ ತಂಡ ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲ್ ಅನ್ನು ಎದುರಿಸ್ತಾ ಇದೆ. ತನ್ನ ಪ್ರಮುಖ ಆರಂಭಕಾರ ಸಲೀಂ ಈ ಕ್ರೀಡಾ ಋತುವಿನಲ್ಲಿ 2 ರಿಂದ 3-4
ಪ್ರಮುಖ ರಾಜ್ಯಮಟ್ಟ ಪಂದ್ಯಾಟಗಳ ಅತ್ಯುತ್ತಮ ಆಟವನ್ನು ಆಡಿದಂತ ಸಲೀಂ ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಮತ್ತೆ ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲ್ ನ ಆರಂಭಕಾರನಾಗಿ ಅಂಗಣ ಒಳ ಪ್ರವೇಶವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಾರ್ತಿಕ್ ಮೊದಲ ಚೆಂಡಿಗಾಗಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಕಪ್ಪಿನ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದ ಹಗಲು ರಾತ್ರಿ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಂದ್ಯಕೂಟ 4ನೇ ದಿನದ 5ನೇ ಪಂದ್ಯಾಟ ನಡೀತಾ ಇದೆ. ಮೊದಲ ಚೆಂಡು ಸಲೀಂ ದಾಂಡಿನಲ್ಲಿ ಬಾರಿ ಮಿಡ್ ವಿಕೆಟ್ ಸೀಮರ್ಕೆಯನ್ನು ಕ್ರಮಿಸ್ತಾ ಇದೆ. ಫಸ್ಟ್ ಸಿಕ್ಸ್ ಬಾರಿ ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಾಟದಲ್ಲಿ ನಾಣ್ಯ ಚಿಮಿಗೆಯನ್ನು ಜಯಗಳಿಸಿದಂತಹ ರಾಜಾ ಸಾಲಿಗ್ರಾಮ ಇತ್ತೀಚೆಗಷ್ಟೇ ಜಾನ್ಸನ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಂದ್ಯಾಟ ನಡೆಸಿದಂತ ಸಂಸ್ಥೆ ಕೂಡ ಅದರ ರಾಜಾ ಸಾಲಿಗ್ರಾಮ ದೇಶ ವಿದೇಶದಲ್ಲಿ ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ಪಂದ್ಯ ಆಡಿದಂತಹ ರಾಜ ಈ ಪಂದ್ಯಾಟದ ಬಗ್ಗೆ 2 ಅನಿಸಿಕೆಯನ್ನು ಹೇಳಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಆರ್ಗನೈಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ರೇಣು ಗೌಡರು ಹಾಗೂ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬೆಂಗಳೂರಿನ ತಂಡದ ಎಲ್ಲ ಆಟಗಾರರು ಹಾಗೂ ಸದಸ್ಯರು. ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗ್ತಿದೆ. ತುಂಬಾ ಟೈಮ್ ಬಳಿಕ ಈ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಟೂರ್ನಿಮೆಂಟ್ ಆಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆಲ್ ದ ಬೆಸ್ಟ್, ಹೀಗೆ ಮುಂದೆ ಕೂಡ ಮಾಡಿ ಅಂತ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಅದೇ ರೀತಿ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ತಂಡದ ಹಿರಿಯ ಆಟಗಾರ 64 ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಸಂಸ್ಥೆ 90 ದಶಕದಲ್ಲಿ ಮನೋಹರ್ ರಾಜೇಶ್ ಮೆರಿನೊಂದಿಗೆ ಆಡಿದಂತ ಅನುಭವಿ ಆಟಗಾರ ನಾಗೇಂದ್ರ ಅಡಿಗ ನಮ್ಮೊಂದಿಗಿದ್ದಾರೆ. ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಾಟದ ಬಗ್ಗೆ 2 ಅನಿಸಿಕೆಯನ್ನು ಹೇಳಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಸುಮಾರು 30 ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸ ಇರತಕ್ಕಂತಹ ರೇಣುಗೌಡರ ಸಾರಥ್ಯದ ರೇಣುಗೌಡರ ನೇತೃತ್ವದ ಒಂದು ತಂಡ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಈ ಒಂದು ಸುಂದರವಾದಂತಹ ಒಂದು ಟೂರ್ನಮೆಂಟನ್ನು ಆರ್ಗನೈಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ಕೂಡ ದುಡ್ಡು ಇಲ್ಲದೆ ಎಂಟ್ರಿ ಫೀಸ್ ಇಲ್ಲದೆ ಆಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಏಕೈಕ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಇದಕ್ಕೆ ರೇಣುಗೌಡರಿಗೆ ಜೈ ಕರ್ನಾಟಕದ ಪರವಾಗಿ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದ ವಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಅವರ ಮನಸ್ಸಿನ ಆಜ್ಞೆ ಮನದ ಇಂಗಿತ ನನಸಿನ ರೂಪದಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿತಾ ಇದೆ. ಇದು 4ನೇ ದಿನದ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಪರವಾಗಿ 2 ಮಾತು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಜಾನ್ಸನ್ ಒಂದಿಟ್ಟ ಸೆಲೆಕ್ಟೆಡ್ ಟು ಫೀಲ್ಡ್ ಫಾಸ್ಟ್. ಓವರ್ ಟು ಕಮೆಂಟ್ರಿ ಬಾಕ್ಸ್ ವಿನಯ್. ತನ್ಮದ ಲಾಂಗ್ ಲೆಗ್ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮುರಳಿ ಬೌಂಡರಿಯನ್ನು ದಾಖಲಿಸಿದ್ರು. ಫ್ರೀಡ್ ಚೆಂಡಿನಲ್ಲಿ 4 ಓಟಗಳ ಸೇರ್ಪಡೆ ಕೂಡ 12 ಓಟವನ್ನು ತಲುಪ್ತಾ ಇದೆ ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲ್. ಸುಲಭವಾಗಿ ಪಂದ್ಯಾಟ ಜಯಿಸುವತ್ತ ಮುನ್ನುಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲ್ ಕ್ರಿಕೆಟರ್ಸ್. ಕಾರ್ತಿಕ್ ಬಾರಿ ಚೆಂಡು ಮುರಳಿಯ ಫುಲ್ ಶಾಟ್ ಬಾರಿ ಸ್ಕ್ವೇರ್ ಲೆಗ್ ಸೀಮರ್ ಭಾಗವನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಸೆಕೆಂಡ್ ಸಿಕ್ಸರ್ ಮೈಟಿ ಪಾಳ್ಯದಲ್ಲಿ ಭರ್ಜರಿ ಹೊಡೆತ ಮುರಳಿ ದಾಖಲಿಸಿದ್ರು. 6 ಓಟಗಳ ಸೇರ್ಪಡೆ 18ಕ್ಕೆ ತಲುಪ್ತಾ ಇದೆ ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲಿನ ಮೊತ್ತ. ಇನ್ನು ಕೇವಲ 21 ಓಟಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲ್ ಜಯಕ್ಕಾಗಿ. ಮತ್ತೆ ಕಾರ್ತಿಕ್ ಉತ್ತಮದ ಹೊಡೆತ ಮೆಡ್ಡುಗಳ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಓಟ್ಗಳ ಅವಕಾಶಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. 49 ತಂಡಗಳ ನಡುವಣ ಈ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಸಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ರೇಣುಗೌಡರ ಬಹಳ ದಿನಗಳ ಒಂದು ಕನಸು ಇದಾಗಿತ್ತು. ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಕಪ್ ಅನ್ನ ಈ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ನಡೆಸುವ ಯೋಚನೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ಆ ಯೋಜನೆ ಇವಾಗ ಸಾಕಾರಗೊಳ್ತಾ ಇದೆ. 4ನೇ ದಿನಕ್ಕೆ ಸಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದೆ ಕೂಡ. ಕಾರ್ತಿಕ್ ಈತನ ಮಧ್ಯೆ ಮುರಳಿಗೆ ಹಚ್ಚಿರುವಂತ ಚೆಂಡು ಕ್ಯಾಚ್ ಆಗ ಅವಕಾಶ ಲಾಂಗನ್ ಭಾಗದಲ್ಲಿ ತನ್ಮೂಲಕವಾಗಿ ಮುರಳಿ ಔಟ್. ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲ್ಗೆ ಮೊದಲ ವಿಕೆಟ್ ನಷ್ಟ. ಅಂಗಣ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ಹೊಸ ದಾಂಡಿಗನ ಸೇರ್ಪಡೆ ಸಂದೀಪ ಪೂಂಚಾಲಿ ಎಂಟ್ರಿಯನ್ನ ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಇಲ್ಲಿ ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲಿನ ಆಟಗಾರರಿಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶವನ್ನ ರಮೇಶ್ ವಾಲ್ಮೀಕಿ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸಲೀಮ, ಸ್ಯಾಂಡಿ ಮತ್ತು ಪೂಂಜಾಲಿ ನೀವು ಮೂವರಲ್ಲಿ ಓರ್ವರು ಯಾರು ಬೇಕಾದ್ರೂ ಇರಬಹುದು. ಹ್ಯಾಟ್ರಿಕ್ ಸಿಕ್ಸರ್ ಅನ್ನು ದಾಖಲಿಸಿದ್ರೆ 5,000 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ರಮೇಶ್ ವಾಲ್ಮೀಕಿ ಇವಾಗಲೇ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ರು. ಆದ್ರೆ ಲೋ ಸ್ಕೋರಿಂಗ್ ಮ್ಯಾಚ್ ಅಲ್ಲಿ ಇವಾಗ ಒಂದಷ್ಟು ಓಟಗಳನ್ನ ಈಗಾಗಲೇ ದಾಖಲಿಸಿರುವಂತಹ ಮೈಟಿ ಮೊದಲ ವಿಕೆಟ್ ಅನ್ನು ಕಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. 18 ಫಾರ್ವರ್ಡ್. ಈ ಒಂದು ತಂಡ ಬಹುಶಃ ಟೆನ್ನಿಸ್ ಬಾಲಿನ ಬಹಳಷ್ಟು ಬಿಗ್ ಹಿಟ್ಟರ್ ಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತಹ ತಂಡ. ಪೂಂಜಾಲಿ
ಪುಂಜಾಲಿಗೆ ಸಂದ ಚೆಂಡು ಸನ್ಮೂಲಕವಾಗಿ ಕ್ಲೀನ್ ಬಾಲ್ ಸಂದೀಪ್ ಪುಂಜಾಲಿ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಪವಿಲಿಯನ್. ಕಾರ್ತಿಕ್ ಎರಡನ ಸಸ್ಸನ್ನ ಪಡ್ಕೊಂಡ್ರು. ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲ್ 18ಕ್ಕೆ 2 ಪ್ರಮುಖ ವಿಕೆಟ್ಸ್ಗಳು ಉರುಳ್ತಾ ಇದೆ ಮೊದಲ ಹಂತದಲ್ಲಿ. ಈ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಜಯಿಸುವ ತಂಡ 5,05,000 ರೂಪಾಯಿಗಳ 5,555 ರೂಪಾಯಿಗಳ ಕ್ಯಾಶ್ ಪಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಆಕರ್ಷಕ ಫ್ರೆಂಚ್ ಟ್ರೋಫಿ ಇರ್ತದ. 6 ತಿಂಗಳ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ಪಾಳು ಭೂಮಿ ಆಗಿದ್ದಂತ ಈ ಒಂದು ಸ್ಥಳ ಇವತ್ತು ವಿಶ್ವ ಮಾನ್ಯತೆಯನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಸತತ ಪರಿಶ್ರಮದ ಮುಖಾಂತರ ಅತ್ಯುತ್ತಮ ಮೈದಾನವನ್ನು ರೂಪಿಸಿದ ರೇಣು ಗೌಡ್ರು ಈ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಅನ್ನ ಇದೇ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ನಡೆಸುವ ಮುಖೇನವಾಗಿ ಅತಿ ಯಶಸ್ವಿ ಪಂದ್ಯಕೂಟದ ಮುಂದುವರಿಕೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂಗಣ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ಮತ್ತವರು ಬಿರುಸಿನ ಹೊಡೆತಗಳ ಆಟಗಾರ ಸ್ಯಾಂಡಿ ಸೇರ್ಪಾಡ. ಮತ್ತವರ ಬೌಲರ್ ಪರಿಚಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಕ್ರಿಕೆಟರ್ಸ್ ಬೆಂಗಳೂರು. ಬಹಳಷ್ಟು ದಾಖಲೆಗಳನ್ನ ಮಾಡಿದಂತಹ ಫ್ರೈಡ್ಸ್ ಮೊತ್ತ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಟೆನ್ನಿಸ್ ಬಾಲ್ ಕ್ರಿಕೆಟ್ಗೆ ವಿದೇಶದಿಂದಲೂ ಕೂಡ ತಂಡವನ್ನ ಕರೆಸಿಕೊಂಡು ಬಂದ ಒಂದು ಇತಿಹಾಸವನ್ನ ಆರಂಭಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಿನ್ನ ದಿನ ಶ್ರೀಲಂಕಾ ಸೂಪರ್ ಫ್ಯಾಷನ್ ತಂಡ ಪ್ರದರ್ಶನ ಪಂದ್ಯದಲ್ಲಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬೆಂಗಳೂರಿನ ಸೋಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು 8 ಗಂಟೆಗೆ ಅವರ ಪಂದ್ಯ ಮೈಸೂರಿನ ವಿರುದ್ಧ ಇರ್ತದೆ. ಅಂಗಣ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ಗೀರಿ ಶೈಖರ್ ಅಂಡ್ ಅಲ್ ಸಾಲಿಮ್ ಮೈಟಿ ಸಾಲಿಮ್ ಎರಡನವರ ಮೊದಲ ಚೆಂಡು ಶಾಡಾಗಿ ಬಿದ್ದ ಚೆಂಡು ಕೆಳ ಸ್ತರದಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಸಲೀಂಗೆ ಓಟುಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇತ್ತೀಚೆಗಷ್ಟೇ ಚಾಲೆಂಜ್ ಕಪ್ ಪಂದ್ಯಾಟ ಕುಂದಾಪುರದಲ್ಲಿ ಸರಣಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡ ಸಲೀಂ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಬೈಕ್ ಅನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಗಾಂಧಿ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಭರ್ಜರಿ ಆಟವನ್ನು ಆಡಿದಂತ ಸಲೀಂ ಆ ಜಾನ್ಸನ್ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಆಡಿದ್ರು. ಕ್ಷಮಿಸಿ, ಚಾಲೆಂಜ್ ಅಲ್ಲಿ ಭಂಡಾರಿ ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಈ ತನ್ಮದೆ ಮತ್ತೆ ಓಟುಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಬಹಳ ಸುತ್ತಮುತ್ತ ಒಂದು ಎಸ್ ಕೂಡ ಓಟುಗಳಿಗೆ ಅವಕಾಶಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. 18 ಫಾರ್ ಲಾಸ್ ಆಫ್ 2. ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲ್ ತಂಡ ಮೂರನೇ ಬಾರಿಗೆ ಸಲೀಂಗೆ ಸದ ಚೆಂಡು ಈ ಬಾರಿ ಲಾಂಗ್ ಆನ್ ಸೀಮರಿಕೆಯನ್ನು ಕ್ರಮಿಸ್ತಾ ಇದೆ. ಬೌಂಡ್ರಿ ಮದನ್ ಕುಣಿತಾ ಇದ್ದಾರೆ ನೋಡಿ. ಮದನ್ ಮಡಿಕೇರಿ ಬಹಳಷ್ಟು ಒಂದು ಭರ್ಜರಿ ಹೊಡೆತ ಲಾಂಗ್ ಆನ್ ನಲ್ಲಿ ದಾಖಲಿಸಿದ್ರು. ತಣ ಮೊತ್ತ 22 ಓಟವನ್ನು ತಲುಪ್ತಾ ಇದೆ ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲ್ ಕ್ರಿಕೆಟರ್ಸ್. ಕೇವಲ 17 ಓಟಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ. ಆಡುವ ತಂಡಗಳಿಗೆ ಗಮನಿಸಿ, ಏಕರೂಪದ ಸಮವಸ್ತ್ರ ಕಡ್ಡಾಯ. ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಜರ್ಸಿಯನ್ನ ಪ್ಯಾಂಟ್ ಅನ್ನು ಹಾಕಿಕೊಂಡೆಲ್ಲ ಆಡೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ. ಆಲ್ರೆಡಿ ಟಿ ಶರ್ಟ್ ಅನ್ನ ನಾವೇ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ವತಿಯಿಂದ. ತನ್ಮದೆ ಮತ್ತೆ ವೈಡ್ ಬಾಲ್ ಒಂದೊಡ್ಡ ಹೆಚ್ಚುವರಿಯ ಸೇರ್ಪಡೆ. ತನ್ಮದೆ ಅಂಗಣ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ಸಲೀಂ ವಿಕೆಟ್ ಪಾತಾನ. ಬಿರುಸಿನ ಹೊಡೆತ ಕೈ ಹಾಕಿದಂತ ಸಲೀಂ ಶಾರ್ಟ್ ಮಿಡ್ಗಳ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕ್ಯಾಚ್ ಅನ್ನು ನೀಡಿದ್ರು. ತನ್ಮೂಲಕವಾಗಿ ಮತ್ತೆ ಹುದರಿ ಆಘಾತವನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದೆ
ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲಿನ ತಂಡ. ಸಲೀಂ ಕೇವಲ ಒಂದು ಸಿಕ್ಸರ್ ಮುಖೇನ ಒಂದು ಬೌಂಡ್ರಿ ಸಮೇತ ಹನ್ನೊಂದು ಓಟವನ್ನು ದಾಖಲಿಸಿ ವಾಪಸ್ ಆದ್ರು. ಹೊಸ ದಾಂಡಿಗ ಮಂಜ ಅಂಗಣ ಒಳಭಾಗವನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತಣ ಮೊತ್ತ 23 ಓಟವನ್ನು ದಾಖಲಿಸ್ತಾ ಇದೆ. 3 ಪ್ರಮುಖ ವಿಕೆಟ್ ಅನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡು ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಒಂದೆಡೆ ಸ್ಯಾಂಡಿ, ಮತ್ತೊಂದೆಡೆ ಮಂಜ. ಬೌಲರ್ ಗಿರೀಶ ಮತ್ತೆ ಸ್ಕಾನಿಕ ಭಾಗದಲ್ಲಿ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಪರವಾಗಿ ಉತ್ತಮವಾದ ಹೊಡೆತ. ಶಾರ್ಟ್ ಮೆಡಿಗಡ ಭಾಗದತ್ತ ಚೆಂಡು ಸಾಗ್ತಾ ಇದೆ. ಓಟ್ಗಳ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಗಿರಿ. ತಂಡದ ಮೊತ್ತ ಕೂಡ 23ಕ್ಕೆ 3. ಮೊದಲ 3 ಓವರ್ಗಳ ಮುಕ್ತಾಯವನ್ನು ಕಂಡ ಈ ಪಂದ್ಯ 39 ಓಟದ ಟಾರ್ಗೆಟ್ ಇದೆ ಪಂದ್ಯಾಟ ಜಯಕ್ಕಾಗಿ. ಇದುವರೆಗಿನ ಟೆನ್ನಿಸ್ ಬಾಲ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಚರಿತ್ರೆಯಲ್ಲೇ ಬಹುಶಃ ಇಂಥದೊಂದು ದಾಖಲೆಯನ್ನ ಯಾರೂ ಇದುವರೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಆ ದಾಖಲೆಯನ್ನ ರೇಣುಗೌಡರು ಮಾಡಿದ್ರು. 5 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಇಂಥದೊಂದು ಚಿಂತನೆಗೆ ಮುಹೂರ್ತವನ್ನ ಇಟ್ಟಂತ ಗೌಡ್ರು ಅದನ್ನ ಇವಾಗ ಸಾಕಾರಗೊಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಭಗೀರಥ ಪ್ರಯತ್ನ. ಪಾಳು ಭೂಮಿಯಲ್ಲೊಂದು ಅದ್ದೂರಿಯ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಂದ್ಯಕೂಟ. ಇದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಟೆನ್ನಿಸ್ ಬಾಲ್ ಕ್ರಿಕೆಟಿನ ಒಂದು ವಿಶ್ವ ದಾಖಲೆ ಅನ್ನೋದಾಗೆ ಕರೆಯಲ್ಪಡ್ತಾ ಇದೆ. ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಕಪ್ 2023 4ನೇ ದಿನ 5ನೇ ಪಂದ್ಯಾಟ ನಡೀತಾ ಇದೆ. ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ವರ್ಸಸ್ ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲ್ ನ ತಂಡ. ಮತ್ತೆ ಸ್ಕಾರಿಕ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಾರ್ತಿಕ್. 3ನೇ ಓವರ್ ಮೊದಲ ಚೆಂಡಿಗಾಗಿ. ಓಟಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಸಲೀಂ ಕೂಡ ಬಿರುಸಿನ ಹೊಡೆತಗಳ ಆಟಗಾರ. ಟೆನ್ನಿಸ್ ಬಾಲ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಅನ್ನೇ ಬಹುಶಃ ಕ್ಯಾರಿಬಿಯನ್ ಲೀಗ್ ನ ರೂಪದಲ್ಲಿ ಆಡುವಂತ ಈ ರಾಜ್ಯದ ಏಕಮಾತ್ರ ತಂಡ ಇದ್ರೆ ಅದು ಮೈಟಿ ಮಾತ್ರ. ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲ್ ಆಗಿ ಆಡ್ತಾ ಇದೆ. ಸಾಲು ಸಾಲು ಬಿಗ್ ಹಿಟ್ಟರ್ ಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತ ತಂಡ. ಆ ನಿಟ್ಟಲ್ಲಿ 2ನೇ ಚೆಂಡು. ಮತ್ತೆ ಒಟ್ಟುಗಳ ಅವಕಾಶಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಡಾಟಾ ಡೆಲಿವರಿಯ ಸೇರ್ಪಡೆ ಕೂಡ. ಈ ಕ್ರೀಡಾ ಋತುವಿನಲ್ಲಿ ಕನಕಪುರ ಮತ್ತು ಕಳೆದ ವಾರವಷ್ಟೇ ಎಂಸಿಜಿ ಮೈಸೂರಿನ ಪಂದ್ಯಾಟದ ಫೈನಲಿಸ್ಟ್ ತಂಡ ಮೈಟಿ ಕ್ರಿಕೆಟರ್ಸ್. ಕೆಲವೊಂದು ಪ್ರಮುಖ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಸೆಮಿಫೈನಲ್ ಅಂತ ನಿರ್ಣಾಯಕ ಹಂತದಲ್ಲಿ ಮುಖರಿಸಿ ಅಂತ ಮೈಟಿ ಇಲ್ಲಿ ಅದ್ಯಾವ ರೀತಿ ಆಡ್ತಾರೆ ನೋಡ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಮತ್ತೆ ಕಾರ್ತಿಕ್ ಈ ಬಾರಿ ಸಲೀಂಗೆ ಸಣ್ಣ ಚೆಂಡು ಕವರ್ಸುವಾಗದಲ್ಲಿ ಆ ಸ್ಯಾಂಡಿ ಒಂದೊಟ್ಟ ಪೂರೈಕೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು. ತಳ ಮೊತ್ತ ಕೂಡ 24 ಓಟವನ್ನು ತಲುಪ್ತಾ ಇದೆ. ಇನ್ನು ಕೂಡ 15 ಓಟಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಜಯಕ್ಕಾಗಿ. ಸಮಯ ಸರಿತಾ ಇದ್ದ ಹಾಗೆ ಪ್ರೇಕ್ಷಕರು ಕೂಡ ನಿಧಾನವಾಗಿ ಅಂಗಣದತ್ತ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮಂಜಾಗೆ ಸಂದ ಚೆಂಡು ತಟ್ಟಿ ಮುಟ್ಟಿ ಮತ್ತೆ ಒಂದು ಓಟದ ಸೇರ್ಪಡೆ. 25ರ ಮೊತ್ತವನ್ನು ತಲುಪ್ತಾ ಇದೆ ಪಂದ್ಯಾಟ. ಸ್ಮೈಲ್ ಮೈಟಿ ತಂಡ. ಆಕರ್ಷಕ ಗ್ಯಾಲರೀಸ್ಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆ. ಭಾಸ್ಕರ್ ರಕ್ಷಿತ ಸರ್ 2 ಡಗ್ಔಟ್ಸ್ಗಳು. ಲೇಡೀಸ್ ಗ್ಯಾಲರಿ ಒಂದು ಕಡೆ, ವಿಐಪಿ ಗ್ಯಾಲರಿ ಒಂದು ಕಡೆ. ಬಹಳ ಆಕರ್ಷಣೀಯವಾಗಿರುವಂತಹ ಮುಖ್ಯ ವೇದಿಕೆ ಮತ್ತೊಂದೆಡೆ ಇರ್ತದೆ. ಇದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಕಪ್ಗಾಗಿ. ಎಸ್ಗಾನಿಕ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಕಾರ್ತಿಕ್. ಈ ಬಾರಿಯ ಸಂದ ಚೆಂಡು ಸುಲಭವಾಗಿ ಮತ್ತೆ ಓಟುಗಳು ಬರ್ತಾ ಇದೆ.
ದಯವಿಟ್ಟು ಗಮನಿಸಿ, ಡಗ್ಔಟ್ಸ್ ಗಳಲ್ಲಿ ಪ್ಲೇಯರ್ಸ್ ಹೊರತಾಗಿ ಬೇರೆ ಯಾರು ಕೂರೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ. ಮೊದಲೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ತನ್ಮದೆ ಮೀಟುಗಳ ಭಾಗದಲ್ಲಿ ಫ್ಲಾಟ್ ಶಾಟ್ ಅನ್ನ ಮಂಜಾ ದಾಖಲಿಸಿದ್ರು. ತನ್ಮೂಲಕವಾಗಿ ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲಿನ 4ನೇ ವಿಕೆಟ್ ಪತನ. ಮಂಜ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಪವಿಲಿಯನ್. ಮತ್ತೆ ಹೋದರೆ ಯಶಸ್ಸನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡ ಆಟಗಾರ ಕಾರ್ತಿಕ್ ಈ ಬಾರಿ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಮತ್ತೊಂದು ಯಶಸ್ಸನ್ನು ತಂದ್ರು. ಪ್ಲೇಯರ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ಗಳಲ್ಲಿ ಆಟಗಾರರ ಹೊರತಾಗಿ ಬೇರೆ ಯಾರೇ ಇದ್ರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ವಾಲಂಟಿಯರ್ಸ್ ಬಂದು ನಿಮ್ಮನ್ನು ತೆರವುಗೊಳಿಸ್ತಾರೆ. ಪಂದ್ಯಾಟ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಬೇಕಾದಷ್ಟು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅಲ್ಲೇ ಇದ್ಕೊಂಡು ಪಂದ್ಯಾಟ ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದಾಗಿ ಕೂಡ. ಯಾವುದೇ ಕಾರಣ ಪ್ಲೇಯರ್ಸ್ ಡಗ್ಔಟ್ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಆಟಗಾರರಿಗೆ ಮಾತ್ರ ಸೀಮಿತ ಇರ್ತದೆ. ಯಾವುದೇ ತಂಡಗಳು ಮೊದಲೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಟೀ ಶರ್ಟ್ ಅನ್ನ ಸಂಸ್ಥೆಯ ವತಿಯಿಂದ ನೀಡಿದ್ದೇವೆ. ಪ್ಯಾಂಟ್ ಒಂದೇ ಕಲರ್ ಇರಬೇಕು. ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಕಲರ್ಗಳಿದ್ರೆ ಆಡೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ. ಆಗಡ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಕಾರ್ತಿಕ್ ಓವರ್ ಮುಕ್ತಾಯವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಮೊದಲ 3 ಓವರ್ಗಳ ಮುಕ್ತಾಯದ ಹಂತದಲ್ಲಿ 4 ಪ್ರಮುಖ ವಿಕೆಟ್ಸ್ ಗಳನ್ನು ಕಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲ್. ತಳ ಮೊತ್ತ 27 ಫಾರ್ 4. ನಾಳೆ ಈ ಟೂರ್ನಮೆಂಟಿನ ಅಂತಿಮ ದಿನ. ನಿರ್ಣಾಯಕ ಪಂದ್ಯಗಳು, ರೋಚಕ ಪಂದ್ಯಗಳೆಲ್ಲ ಬಹುಶಃ ನಾಳೆ ನಡೆಯುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇತಿಹಾಸ ನಿರ್ಮಿಸಿದಂತ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಕಪ್ ನ ಅಂತಿಮ ದಿನದ ಪಂದ್ಯಗಳು ಪ್ರೇಕ್ಷಕರನ್ನ ಅದ್ಯಾವ ರೀತಿ ತುದಿಗಾಲ ನಿಲ್ಲಿಸೋದು ನೋಡ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಎಸ್ಯಾನಿಕ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಗಿರೀಶ್. ಕೇವಲ 12 ಓಟಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ. ಸುಲಭದ ಗುರಿಯನ್ನು ಬೆನ್ನಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲಿನ ತಂಡ ಕೆಲವೊಂದು ಪ್ರಮುಖ ವಿಕೆಟ್ಸ್ ಅನ್ನ ಇವಾಗಲೇ ಒಪ್ಪಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಪಂದ್ಯಾಟವನ್ನು ಮುಂದುವರಿಸಿ ಅನ್ನೋದ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಗಿರೀಶ, ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಕ್ರಿಕೆಟರ್ಸ್ ಬೆಂಗಳೂರಿನ ಪರವಾಗಿ ಒಂದೆಡೆ ಕಿರಣ್, ಮತ್ತೊಂದೆಡೆ ಸ್ಯಾಂಡಿ ಪಂದ್ಯಾಟವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ರಿವರ್ಸ್ ಶಾಟ್, ಓಟಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಶಾಟ್ ಬಿಡುಗಡೆ ಭಾಗದತ್ತ ಕಾರ್ತಿಕ್ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆ ಮತ್ತೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಹಿಂದೂಸ್ತಾನಿನ ಪರವಾಗಿ. SRB ಸ್ಪೋರ್ಟ್ಸಿನ 8 ಕ್ಯಾಮೆರಾಗಳು ಈ ಟೂರ್ನಮೆಂಟಿನ ನೇರ ಪ್ರಸಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಲೈವ್ ಟೆಲಿಕಾಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 2ನೇ ಬಾರಿಗೆ ಸ್ಯಾಂಡಿಗೆ ಸಂದ ಚೆಂಡು, ಒಂದೋಟ ಬೈ ಮುಖೇನ ಕೂಡ ಸೇರ್ಪಡೆ. ಸ್ಕೋರ್ 28. ಇದಾದ ಬಳಿಕದ ಪಂದ್ಯಾಟಕ್ಕೆ ಬಹುಶಃ ಪ್ರೇಕ್ಷಕರು ತುದಿಗಾಲ ನಿಲ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಜಾನ್ಸನ್ ವರ್ಸಸ್ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. ಮತಸ್ಕಾರಿಕ ಭಾಗದಲ್ಲಿ ಗಿರೀಶ್. ಈ ಬಾರಿ ಸಂದ ಚೆಂಡು, ಉತ್ತಮ ಹೊಡೆತ. ಪಾಯಿಂಟ್ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕೊನೆ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಕಿರಣ್ ಒಂದೋಟದ ಪೂರೈಕೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು. ತನ್ನ ಮೊತ್ತ 29 ಓಟಗಳು. ಇನ್ನು ಕೂಡ 10 ಓಟಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಪಂದ್ಯಾಟದ ಜಯಕ್ಕಾಗಿ. ಈ ಹಂತದಲ್ಲಿ ಸ್ಯಾಂಡಿಗೆ ಸಂದ ಚೆಂಡು, ಒಂದೋಟ ಸೇರ್ಪಡೆ. 2ನೇ ಓಟಕ್ಕೆ ಅವಕಾಶಗಳು ಕೂಡ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಬೈಮುಖೇನ ಓಟ ಅನ್ನುವಂತ ಸೂಚನೆ. ತನ್ನ ಮೊತ್ತ 30. 30 ಫಾರ್ ಲಾಸ್ ಆಫ್ 4. ಮತ್ತೆ ಗಿರೀಶ, ಈ ಬಾರಿ ಕಿರಣ್ಗೆ ಸಂದ ಚೆಂಡು, ತಾಣ್ಮಾನ್ಸಿ ಮಾರ ಕ್ಯಾಂಚಿನಲ್ಲಿ ಕೊನೆ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಚೆಂಡನ್ನ ಅಡ್ಡಯಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 2 ಓಟ
ಸೇರ್ಪಡೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಕಿರಣ್ಗೆ. ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲಿನ ಮೊತ್ತ ಕೂಡ 32 ಓಟಗಳು. ಇನ್ನು ಕೇವಲ 7 ಓಟಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲ್ ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಾಟವನ್ನು ಜಯಿಸೋದಕ್ಕಾಗಿ. ಮತ್ತೆ ರಿವರ್ಸ್ ಶಾಟ್ ಮಾಡೋ ಪ್ರಯತ್ನ, ಓಟಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಡೈರೆಕ್ಟ್ ಹಿಟ್ ಮಾಡೋ ಪ್ರಯತ್ನ, ಇವಾಗ ಡೈರೆಕ್ಟ್ ಹಿಟ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಈ ಹಂತದಲ್ಲಿ. ಥರ್ಡ್ ಅಂಪೈರ್ ಡಿಸಿಷನ್ಗೆ ಮನವಿಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಬಾರಿ ಮದನ್ ಮಡಿಕೇರಿ. ಮುಂದಿನ ವಾರ ಫಾಲ್ಕನ್ ಗೋಲ್ಡ್ ಕಪ್ ನಡೀತದೆ. 3 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳ ಹಗಲು ರಾತ್ರಿಯ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಂದ್ಯಕೂಟ ಗಾಂಧಿ ಮೈದಾನದಲ್ಲಿ. ಈ ವರ್ಷ 4ನೇ ಹೊನರ್ ಬಳಕಿನ ಪಂದ್ಯಾಟ. 50 ದಿನಗಳಲ್ಲಿ 4ನೇ ಬಾರಿಗೆ ಹೊನರ್ ಬಳಕಿನ ಪಂದ್ಯಾಟ ಗಾಂಧಿ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಮೊದಲ ಹಂತದಲ್ಲಿ ಚಾಲೆಂಜ್ ಕುಂದಾಪುರ. ಈತನ್ ಮಧ್ಯೆ ಔಟ್ ಅನ್ನುವಂತ ಸೂಚನೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಸ್ಯಾಂಡಿ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಪವಿಲಿಯನ್. ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲಿನ ತಂಡ ಮತ್ತೆ ಹೋದರಿ ಆಘಾತವನ್ನ ಕಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಈತನ್ ಮಧ್ಯೆ ಇಲು ಮತ್ತೊರು ಹೊಸ ದಾಂಡಿಗನ ಸೇರ್ಪಡೆ. ಇಲು ಹಲೋ 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 ಸುಲಭದ ಜಯವನ್ನ ದಾಖಲಿಸುವ ಇರಾದೆಯನ್ನ ತೋರ್ಪಡಿಸಂತ ತಂಡ ಪದೇ ಪದೇ ವಿಕೆಟ್ಸ್ ಗಳನ್ನ ಒಪ್ಪಿಸ್ತಾ ಇದೆ. ಅಂಗಡ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲ್ ನ ಮತ್ತೊಂದು ಆಟಗಾರ ಇಲ್ಲೂ ಎಂಟ್ರಿಯನ್ನ ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಎಸೆಗಾರಿಕೆ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸೂರ್ಯನ ಪರಿಚಯಿಸ್ತಾ ಇದೆ. 24 ಎಸೆತ 7 ಓಟಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ. ಏಕಪಕ್ಷೀಯ ಪಂದ್ಯಾಟವನ್ನಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈ ತನ್ಮಧ್ಯೆ ಸೂರ್ಯಗೆ ಸಂದ ಚೆಂಡು ಮತ್ತೆ ಓಟಗಳಿಗೆ ಅವಕಾಶಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. 23 ಎಸೆತ 7 ಓಟದ ಅವಶ್ಯಕತೆ. ಈ ಹಂತದಲ್ಲಿ ದಳ ಮೊತ್ತ 32ಕ್ಕೆ 4. ಕೇವಲ 7 ಓಟದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಜಯಕ್ಕಾಗಿ. ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಕಪ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಂದ್ಯಕೂಟ ಪಿಂಡ್ಯ ಸೆಕೆಂಡ್ ಸ್ಟೇಜ್ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಸಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಈ ತನ್ಮಧ್ಯೆ ಇಲ್ಲೂ ಬಾರ್ಜಾರಿ ಹೊಡೆತ ಕೈ ಹಾಕಿದ್ರು ಕೂಡ ಓಟಗಳನ್ನು ಬಿಟ್ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಸೂರಿ. ಹಿಂದೂಸ್ತಾನಿನ ಪರವಾಗಿ ಪ್ರವೀಣ್ ಗೌಡ ನೇತೃತ್ವದ ತಂಡ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಇಲ್ಲಿ ಪಂದ್ಯಾಟವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಕಪ್ಗಾಗಿ. 3ನೇ ಬಾರಿ ಹೆಸರಾದ ಚೆಂಡು ಲಾಂಗ್ ಆನ್ ಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದೋಟ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲುಗೆ ಪೂರೈಕೆ. 33ಕ್ಕೆ ತಲುಪ್ತಾ ಇದೆ ತಂಡದ ಮೊತ್ತ. ಕೇವಲ 6 ಓಟಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಈ ಪಂದ್ಯಾಟ ಜಯಿಸೋದಕ್ಕೆ ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲಿನ ತಂಡ. ಬಹಳಷ್ಟು ವರ್ಷಗಳ ನಂತರ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ತಂಡ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ನಡೆಸ್ತಾ ಇದೆ. ಇದೊಂದು ಕೂಡ ವಿಶ್ವ ದಾಖಲೆ. ಏತನ್ಮಧ್ಯೆ ಕಿರಣ್ ದಾಂಡಿನಲ್ಲಿ ಮಿಡ್ ವಿಕೆಟ್ ಸೀಮರ್ ಕೆಳಭಾಗವನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಈ ಒಂದು ಹೊಡೆತ ಸಿಕ್ಸರ್. ತನ್ಮೂಲಕವಾಗಿ ಮೈಟಿ ಸ್ಮೈಲ್ ತಂಡ ಹಿಂದೂಸ್ತಾನನ ಸೋಲಿಸುವ ಮುಖೇನವಾಗಿ ಮುಂದಿನ ಹಂತಕ್ಕೆ ಲಕ್ಷ್ಯನ ಇಡ್ತಾ ಇದೆ. ಜಯವನ್ನು ದಾಖಲಿಸಿ ಮೈಟಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಮರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಇದುವರೆ ವೀರೋಚಿತ ಆಟವನ್ನು ಆಡಿದಂತ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ಗೂ ಕೂಡ ಅಭಿನಂದನೆ ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನು ಸಮರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬೆಂಗಳೂರಿನ ಪರವಾಗಿ.